एक खूप सुंदर पुस्तक आहे माझ्याकडे, उन्हाच्या काटाविरुद्ध, नागराज मंजुळे सरांचं. अत्यंत सुंदर कविता आहे, मलाही आवडते. पण त्यातलीच माझी एक अत्यंत फेवरेट कविता आहे, जी मी तुम्हाला वाचून दाखवतोय. तुझ्या येण्या अगोदरचं एक पत्र. छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच तुझी 4 व्हीलर येऊ शकते. खाली झोपडपट्टीत अजूनही एक पाऊल वाटच नाक धरून उकिरड्यातून वाट काढत खाली येते. पुलावरून पाहशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाभोवती विटक्या पत्र्यांची मान पाठीत रोतलेली खुजी घरे मोकळ्या आगपेट्यांच्या ढिगाऱ्यासारखी दिसते. तुला मन आणि तोल सावरत खाली यावं लागते. खाली येशील तेव्हा चिरकणारे रेकॉर्ड, दारूच्या गुत्त्यावरील कोलमडणारे संवाद, छक्के पंजे, बादशाह बेगमचे रोजचेच विवाद, 4-2 शिव्याही तुझ्या कानी पडतील. कदाचित तू शरमू नकोस. फाटक्या कपड्यातील काही छोटी मुलं तुला कुतूहलानं पाहत असतीलच. त्या वाट हरवलेल्या मुलांनाच माझ्या घराची वाट विचार. तुझ्या अत्तराच्या सुगंधानं चाळ दरवळेल. त्या मुलांच्या मागून तुझ्या वाटेनं येशील. कदाचित त्या वाटेवर मागे चाळ गोळा होईल. तू विसरू नकोस. जेव्हा तू मोठी गटार ओलांडून येशील तेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डरच्या भल्या थोरल्या होरडेच्या लोखंडी पायाच्या आधारानं माझं घर उभारलेलं दिसेल. माझ्या 10x10च्या घरात येशील तेव्हा माझ्या भाबड्या आईचं गबाळ स्वागत, बनियान टॉवेलातला मी, आमची कणक धुपत पेटणारी चूल, काळा कुळकुळीत चहा, आमचं ऑल इन वन घर, हे सारं तुला खेळसवाळणं वाटण्याची खूण तुझ्या डोळ्यात पाहून मी स्वतःची घृणा करण्यास विवश. तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे. पुन्हा ऐका, तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे. तुझे डॅड मला नवं कोरं भविष्य विकत घेऊन देतील, हे ठीक आहे, पण मी माझी घृणा करेन इतपत मेहरबानी करू नकोस माझ्यावर. माझ्या गरीब खाण्यात येऊ नकोस शक्यतो. तू रंगवलेली स्वप्न इथल्या भूमीत अंकुरणार नाही. आणि मला बोनसाय होणं मान्य नाही. तू माझे स्वप्नबीज घेऊन जा. एक नवी सुपीक जमीन शोध. माझ्या या वांझोट्या भूमीला कितीतरी दिवस जातीलच. ती सुंदर ओळ पुन्हा ऐका. तू तुझी स्वप्नबीज घेऊन जा. एक नवी सुपीक जमीन शोध. माझ्या या वांझोट्या भूमीला कधीतरी दिवस जातीलच. इथेही फुले फुलतील, स्वप्न साकारतील. पण तोवर मला माझ्या स्वप्नांचं खतपाणी करून मला स्वतःलाच गाळून घ्यायला हवं माझ्या या चुरगळलेल्या माणसाचा.